नमस्कार मंडळी, जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मंडळी, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण लाडकी बहीण योजनेबद्दल संपूर्ण अपडेट जाणून घेणार आहोत. तर लाडकी बहीणमध्ये जे काही कर्ज योजना आहे, जी कर्ज योजना चालू झालेली आहे, जे 50,000 रुपयापर्यंत जे कर्ज मिळणार आहे, तर त्यासाठी जे कागदपत्रे लागणार आहेत व त्यासाठी अर्ज कुठे करायचा आहे, याचं संपूर्ण माहिती, याचं संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर मंडळी, अशाच प्रकारचे खूप सारे आपण अपडेट्स आपण आपल्या चॅनलवर घेऊनच असतो. तर मंडळी, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस केल्याने तुम्हाला जे काही महत्त्वपूर्ण अपडेट्स आहेत, ते तुम्हाला ताबडतोब तुमच्या चॅनेलवरती, तुमच्या YouTubeवरती अगदी नोटिफिकेशनद्वारे सहजरित्या मिळून जातील. तर मंडळी, जास्त वेळ न घालवता चला जाऊयात संपूर्ण व्हिडिओकडे. तर मंडळी, इथे तुम्ही थोडं थंबनेल तर पाहिलाच असेल, की लाडकी बहीण कर्ज योजना 50,000 रुपये कर्ज मंजूर, कागदपत्र माहिती करून घ्या. तर यामध्ये जे काही कागदपत्र आहेत ते कशाप्रकारे असणार आहेत, कोणकोणते कागदपत्र आहेत ते चला जाणून घेऊया. तर यासाठी जे काही कर्ज घेण्यासाठी जे कागदपत्र लागणार आहेत, तर त्यासाठी जे क्षुल्लक कागदपत्र आहेत त्याच्यात जे कागदपत्र असणार आहेत, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि जो काही तुम्ही तुमच्या ज्या अकाउंटमध्ये जे लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतात, जे क्रेडिट होतात, तर ते पैसे जमा होतात त्या बँकेचा पासबुक आणि तुमचा पासपोर्ट साइज फोटो. तर अशा प्रकारचे जे काही 4 डॉक्युमेंट्स आहेत, जे 4 कागद आहेत, ते 4 कागद लागणार आहेत. पण येथे महत्त्वपूर्ण म्हणजे तुम्हाला जे काही बँक खाते आहे, ते बँक खाते दुसरं कोणतेही चालणार नाहीये. ज्या खात्यामध्ये तुमचे लाडके बहिणीचे पैसे पडतात, तोच खाता तुम्हाला इथे अनिवार्य करण्यात आलेला आहे. आणि आधार कार्ड आणि पॅन कार्ड हा कंपल्सरी सर्वांकडेच असतो. परंतु ज्यांच्याकडे पॅन कार्ड नसेल, तर त्यांनी लवकरात लवकर पॅन कार्ड काढून घ्यायचं आहे. तर पॅन कार्ड हा तुम्ही काढल्यानंतर तुम्हाला अगदी 1 आठवड्यामध्ये तुमच्या घरपोच मिळून जातो. तर ज्यांच्यावर पॅन कार्ड नसेल त्यांनी लवकरात लवकर आधार कार्डवरून पॅन कार्ड काढून घ्यायचे. पण त्या अगोदर तुम्हाला जो बँक खाता आहे, तो बँक खाता ज्या खात्यामध्ये पैसे येतात तोच खाता तुम्हाला द्यायचा आहे आणि पासपोर्ट साइज फोटो 2-3 फोटो काढून ठेवायचे ते तुम्हाला. किती फोटो लागणार ते प्रत्येक बँकवर डिपेंड आहे. तर इथे कोणत्या बँकांमध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि कशाप्रकारे अर्ज करायचा आहे. तर येथे ज्या काही तुमच्या सहकारी बँका असतात, ज्या सहकारी बँका तुमच्या एरियामध्ये खूप साऱ्या सहकारी 2-3 सहकारी बँका असतील, तर त्या सहकारी बँकांमध्ये जाऊन तुम्हाला अर्ज करायचे आहे. पण अर्ज करताना तुम्हाला संपूर्ण याच्याबद्दल माहिती घ्यायची आहे, कशाप्रकारे यावर व्याज लागणार आहे की नाही. तर बऱ्याच वेळेला असं सांगितलं जातंय, की यावर कुठल्याही प्रकारचा इंटरेस्ट घेतला जाणार नाही. पण तुम्हाला बँकेकडून माहिती करून घ्यायचं इंटरेस्ट घेणार आहेत की नाही आणि किती वर्षासाठी हा कर्ज असणार आहे. तर मंडळी, अशा प्रकारे जो काही संपूर्ण अपडेट आहे, तो संपूर्ण अपडेट तुम्ही पाहिला असेल. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर आपण असे खूप सारे महत्त्वपूर्ण लाडकी बहीण योजनेचे असतील किंवा इतर योजनांचे असतील किंवा अधिनियम असतील यांचं संपूर्ण अपडेट आपण आपल्या चॅनलवर सर्वप्रथम घेऊन येत असतो. तर त्यासाठी अपडेट मिळवण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन प्रेस करायचं आहे. बेल आयकॉन प्रेस केल्याने अजून काही जे काही योजनेबद्दल माहिती आहे ती तुम्हाला ताबडतोब आमच्या चॅनलवर मिळून जाईल. तर त्यासाठी चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायचं आहे.